भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आलिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि हे आवश्यक आहे। त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा ही उपासक उपासिका शिबिरातर्फे आपल्या समाजाला बौद्ध धर्माचे ज्ञान तत्वज्ञान संस्कार देत असते। तेव्हा सर्वांनी या उपासक उपासिका धम्मज्ञान शिबिरात सहभागी होऊन आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी करावे आणि सर्वांनी याला सहकार्य द्यावा ही आपल्या सदिच्छा व्यक्त करते आणि माझे प्रास्ताविक पर 2 शब्द संपविते। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही तमाम तुमची आमची मातृसंस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या संस्थेची 21 वर्ष धुरा सांभाळले असे दिवंगत आदरणीय भैयासाहेब आंबेडकर सध्या विद्यमान असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तसेच या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया या सर्व जीवन पवित्र राखू शकतो आणि आपलं जीवन पवित्र राखायचं असेल तर आपल्याला धम्माशिवाय पर्याय नाही आणि आपल्याला आपल्या मुलांना योग्यरित्या मार्गदर्शन करायचं असेल किंवा आपल्या मुलांना पुढं चांगल्या प्रकारे न्यायचं असेल तर धम्म हा आवश्यक आहे। तर कारण धम्म जर नसेल तर समाजामध्ये अराजकता माजेल म्हणून धम्म किंवा धम्म जर नसेल तर मग प्रशासन आहे म्हणून धम्माचं आपल्याला 10 दिवसामध्ये जे काही कांबळेताई आपल्याला धम्माबद्दल माहिती सांगणार आहे ते सगळ्यांनी ऐकून घ्यावी आणि 10 दिवस आपली उपस्थिती इथं प्रार्थनीय आहे। आणि एवढंच नाही तर ज्या काही महिला आपल्या घराशेजारी आहे किंवा आपल्या आजूबाजूला आहे त्यांना सुद्धा प्रत्येक महिलांनी 1-1, 2-2 महिला वाढवण्याची आपली
तयारी ठेवा. म्हणजे प्रत्येकीने जर एक एक आणलं तर आज 10 आहे, उद्या एक एक प्रत्येकीने वाढवल्या तर 10चे 20 होईल, 20चे 40 होईल. आणि म्हणून प्रत्येकाने 2-2 महिला इथं आणण्याची तयारी दर्शवा किंवा तुमचं आवश्यक म्हणून 2-2 महिला आपल्याला आणायच्याच आहे असं म्हणून तयारी ठेवा. आणि या 10 दिवसाच्या शिबिराला मी प्रत्येकाला उपासक उपासिकाला शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. नथि मे शरणं गयं शम्भुवे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमः. धम्मं नमः. संघं जय. जे काही मुद्दे सांगतात मॅडम, खूपच छान मुद्दे असतात. 10 दिवसामध्ये आपण काया वाचा मन जे आपल्यामध्ये अवगुण आहे हे सगळं आपल्याला शुद्धीकरण करण्याचे 10 दिवस आहेत. आपण याच्या आधी करणवाडी, धारणा, गणेशपूर आणि बऱ्याच ठिकाणी उपासिका शिबिर लावले आहे. आता हे या वर्षीचं पहिले शिबिर आहे नवीन कार्यकारिणीमध्ये पुरुष आणि महिलांच्या. तर या विकारावर विजय मिळवण्यासाठी हे शिबिर असते. म्हणून मी महिला कार्यकारिणीचं अभिनंदन करतोय. कसं आहे माहिती आहे का,